सामनावीराचा पुरस्कार भेटला होता तो मात्र दादू यांना दिला जात आहे, ज्याने मात्र अचूक कारनामा केला. त्याच्या जोरावर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याला मात्र सामनावीराचा पुरस्कार जातोय. सँडीबाई दिवेकर यांना देखील चांगलं मनोबळ दाखवलंय. आपल्याला मिळालेला सन्मान एखाद्या खेळाडूला देतात, हीच मोठी खेळाडू वृत्ती आहे, ती म्हणजे शूरवीर सँडी यांच्याकडे. एकदा जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी. थोडस मागं व्हायचंय मित्रांनो. एका बाजूला फलंदाजी आमंत्रित झालाय तो संघ आहे रायगड रॉयल्स, दुसऱ्या बाजूला लोहगड गोलंदाजी मार्कवर सज्ज, ज्याला पूर्ण या प्रीमियर लीग मध्ये हायस्ट बोली लागली गेलेली तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नक्कीच पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला मात्र सुरुवात होते. अनेक मान्यवर देखील स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सुरेंद्र आणि नॉन स्ट्राईकला येतो अमित. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो, ज्याला तब्बल 66,000 बोली लागली गेलेला रोहन महाडिक. एक 12 मध्ये आमच्याकडे द्यायचा आहे. पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी शूरवीर सँडी यांना देखील 500 रुपयाची तब्बल रोख रक्कम मिळाली. ती मात्र आपल्या गावाचा संघ आहे केजी स्टार 11 या संघाला मात्र दिली गेलेली आहे. ते नितेश निकामे यांच्या हातामध्ये सुपूर्द केली गेलेली आहे. नक्कीच अगदी जाऊया मैदानाकडे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 2. शुभारंभ होतोय दुसऱ्या चेंडूवरती देखील. गोलंदाजी मार्कवर सज्ज मानावा लागेल रोहन माडिक यांना. अगुटप्प्याचा चेंडू सुरेंद्र मात्र लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 3. दरम्यान या स्पर्धेमध्ये सन्माननीय आशीर्वाजी पवार साहेब निवाचीवाडी गावचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्या बरोबरीने मोरवणे गावचे समाजसेवक सन्माननीय आनंदजी रिकामे साहेब. आपल्या सर्व मान्यवरांचं या गवी प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. मान्यवरांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लोहगड हंटर्स चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. एक अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 7. मी विनंती करतो दिवेकर साहेब, हे जे खेळाडू आहेत त्यांना मात्र पॅव्हलियन मध्ये पाठवायचे, डगआउटच्या दिशेने पाठवायचे आहे. विनंती करतोय आपणास. एक अवांतर धाव देतात. संघाची वाढती धाव संख्या मात्र होती ती 4. 4 चेंडू फेकतात. निर्णायक चेंडू जात आहे ते 3. एक अवांतर धाव मिळाल्याच्या नंतर चौथ्या चेंडूला हात घालतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंचांतर मात्र आकाशाकडे बोट जाते आणि मोठा हादरा बसतोय तो रायगड रॉयल या संघाला. बॅक टू पॅव्हलियन अमित डीजे. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो अशोक. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करतोय. अगदी हा त्यांचा मात्र क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे. ह्याच्यानंतर अगदी दाखल होतील ते फायनल मध्ये, सेमीफायनल मध्ये खेळतील तो संघ असेल. इथून जो संघ विजयी होईल तो सिंधुदुर्ग या संघाबरोबर सामना करेल. पण म्हटलं कुठला संघ दाखल होतोय. एका बाजूला पहिली इनिंग चालू आहे. रायगड रॉयल यांची फलंदाजी होत असताना मात्र धाव संख्या होती ती 4 आणि चेंडू देखील निर्णायक फेकले जात आहेत ते 4. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील अमित गमावल्याच्या नंतर अगदी जबाबदारी येते ती अशोक यांच्या खांद्यावरती. महत्वपूर्ण खेळी करावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5वा चेंडू निर्धाव आणि स्कोरबोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय तो 4 या आकड्यावर. मापक अशी मात्र फलंदाजी करावी लागेल ती अशोक यांना. अष्टपैलू खेळाडू चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो रोहन महाडिक. अगुटप्प्याची गोलंदाजी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. झेल घेण्याचा प्रयत्न स्वतः करतोय आपल्या गोलंदाजीवरती. मोठा हादरा बसतोय. बॅक टू पॅव्हलियन अशोक डीजे.
थँक्यू डीसी. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येतोय तो मुकेश बिरवाडकर. त्याला मात्र सामना करते सायकेंड आलेले फलंदाज सुरेंद्र. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. नक्कीच एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. रायगडचा बुलंद आवाज शूरवीर सँडी. हो हो, काय कॅच घेतली आहे त्या. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. आणि नक्कीच एक या स्पर्धेमध्ये सर्वात महागडा असणारा खेळाडू रोहन महाडिक आलेत पहिल्याच BMW गाडीत. मला वाटतं BMW गाडी खास ऑनरनी पाठवली त्याला आणण्यासाठी. सायगाववरून आलेला खेळाडू आणि काय जबरदस्त कॅच घेतली आहे. आणि आता संघाचा संघ नायक मसला तालुक्यातील सर्वात आवडता कर्णधार सर्व भार नेहमीच मैदानावर शांत असतो ना, म्हणून मसला तालुक्यातील आवडता कर्णधार म्हणून सतीश लाड हा माझा पहिला हे असेल. सुंदरसा जबरदस्त कॅच. आणि बघूया नवीन फलंदाज सतीश लाड 3 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. गोलंदाजी मार्कवर मुकेश मान फ्रॉम वेलास. भाई हा गोलंदाज आहे फर्स्ट क्लास बेस्ट ऑलराऊंडर मुकेश. हो अप्रतिम तेज तर्रार जबरदस्त गुड लेंथवर पिचिंग केलेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. आणि निर्धावची सांगता बघा मसला श्रीवर्ध असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच GPL म्हटलं म्हणजेच गवळी समाज प्रीमियर लीग ही मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण बघतोय. फक्त आणि फक्त 4 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक गालातला गाळात असलाय. ओहो सरपंच तो चल दिए. अब कौन लेगा गाव की जिम्मेदारी. आता गावाची जबाबदारी सचिन. नक्कीच सुरेंद्रचा मोठा भाऊ हा शिरीजचा छोटा भाऊ सचिन. मला वाटतं 5 वर्ष अगोदर पास्टी गौलवाडी या संघाचा पॉवर हिटर मॅच फिनिशर म्हणून सचिनकडे नेहमीच बघितला जातो. पण कुठेतरी आता मागे परतावा लागेल. ते म्हणजेच कर्णधार सर्व भार डोक्यावर घेऊन माघारी परतोय. गोल्डन डकचा शिकार. आणि आता येतोय तो म्हणजेच मैदानाच्या मध्ये दाखल होतोय सचिन. छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य आणि त्याच रायगडात जन्मलो हेच आपलं भाग्य. ज्या वेळेस आपल्याला कोणी विचारतो ना भाऊचं गाव कोणतं, पहिलं गाव नाही पहिलं आपलं रायगड येतं. कारण ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या पावनभूमीत हो स्लोवर चेंडू. मी नेहमीच म्हणत असतो की गोलंदाजाकडे ते व्हेरिएशन असायला पाहिजे. तुमच्याकडे नेहमीच रफ्तार असून काय तुम्ही गिरफ्तार नाही करू शकत. कारण जेवढ्या रफ्तारमध्ये चेंडू येतो ना तेवढ्याच रफ्तारमध्ये बाहेर जातो. तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर, स्लोवर. ओहो स्टेप ऑफ करून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. केजी स्टार या संघाचा उगवता सितारा रिशिद खेडेकर ह्याने जबरदस्त छाप सोडली आहे. आणि नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या आली फक्त आणि फक्त 5. आणि 5 गडी मला वाटतं 4 गडी माघारी परतलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. डिक्लेअर झोन मध्ये आलाय आपल्याला फोन. नक्कीच हरीश लाड बॅन फ्रॉम लेप गौलवाडीचा हा हुकमी एक्का. नक्कीच लेप गौलवाडीच्या संघाचा जर नाव घेतला तर त्या संघाचा आधारस्तंभ आणि आपल्या काळामध्ये गाजवलाय तो म्हणजेच चंदू. आणि चंदूची कमी आहे नेहमीच कमी होते. स्कोर फक्त आणि फक्त 6. दोन षटकं संपली. धाव संख्या 6 आणि 4 गडी. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय तो केजी स्टार या संघाचा उगवता सितारा रिशिद. मोठा फटका लेग कटर टाकलेला हा चेंडू. आणि अशा प्रकारे तू चल माया एका पाठोपाठ फलंदाज माघारी परतलेत. आणि 5 फलंदाज माघारी परतलेत. नक्कीच लंकेश धुमाल यांचा संघ असा वाटला होता की करेल कमाल. कारण की जादूची झप्पी घेऊन पुन्हा एकदा सुवर्ण संधी भेटली होती आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा न उचलता आला नाहीये. आता बघूया नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजेच अबी नेवरुल संघाचा हा हुकमी एक्का मैदानामध्ये दाखल होते. 5 गडी माघारी परतले. धाव संख्या 7. अप्रतिम गोलंदाजी बघा. चेंडू कशा प्रकारे वेग नाही तुमच्याकडे व्हेरिएशन असायला पाहिजे. हा चेंडू लेग कटर टाकलेला चेंडू आणि निर्धावची सांगता आणि ते रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय तो म्हणजेच सचिन. अविनाशने 6 मारला तर प्रवीण काते याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक.
आणि व्हाईट बॉलचा इशारा. अप्रतिम. अविनाश याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याच्या षटकारासाठी प्रणील काते याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. नक्कीच आपले फॅन आपल्याला सपोर्ट करण्यासाठी येत असतात. मोठा फटका, स्ट्रोक फसलाय क्षेत्ररक्षक. नक्कीच खूप चेंडू लांब आहे आणि नक्कीच 2 धावा घेण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि 2 धावा नक्कीच होतील. ते जास्तीत जास्त शेवटचा षटक आहे आणि ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न अंती परमेश्वर. अपयशी छोटी यशाची पहिली पायरी आहे. बघा 2 षटकामध्ये धावा नाही आल्या, पण ह्या षटकामध्ये जर का जास्तीत जास्त धावा जर केल्यात तर नक्कीच एक फायटिंग स्कोर. हो, पुन्हा एकदा लेग कटर. अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय आणि पूर्ण निर्धावची सांगता. शाबाशीची थाप हा गोलंदाज GSPL म्हणजेच गवळी समाज प्रीमियर लीग मध्ये सोडतोय. वय वर्ष 18-19 असतील, पण याच वयामध्ये एक ओळख बनवायची असते. पहचान तो बनानी है ना. स्टेप ऑफ करून ओहो यॉर्कर ब्रह्मास्त्र वापरलाय. क्रिकेटमध्ये 2च व्यक्तिमत्वाला इथे रिस्पेक्ट मिळते. परफेक्ट यॉर्कर आणि गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. काय चेंडू पिचिंग केलंय. अशा प्रकारे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त सर 10. दोन्ही संघ बोलतायत आमच्याकडे पहा, पण वेळ नाहीये कारण शेवटचा षटक आहे. ते मोठे फटके मारावे लागतील. ओहो अप्रतिम. लोअर फुल टॉस चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शैलेश मॅन फ्रॉम खामगाव 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. 12 धावांपर्यंत मजल मारली. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे की काय. हा बघा, ही संधी मिळाली होती आणि या संधीचं सुवर्ण सोनं करायचं होतं, पण फक्त 12 धावांपर्यंत मजल मारली आहे. ती अर्थातच रायगड रॉयल्स. नक्कीच रॉयल एंट्री तुम्हाला भेटली होती. मोठा फटका. टायमिंग प्रॉपर. हवाई सफर. चेंडू जाईल. 1 बाउंस. सीमा रेखा पार. चौकार. याला का चौकार शुरवीर. फेर चॅम्पियन कनेक्टेड इंडिया. नक्की शेवटच्या चेंडूवर गुड चौकार बघायला मिळाला. क्लास दाखवलाय आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 16. जीव झालाय ओळा. कोण मारील ह्या स्पर्धेमध्ये विजयी टोळा आणि बनवायच्या आहेत त्या आता म्हणजे 18 चेंडू आणि 17 पे खतरा. दोन्ही संघांसाठी खतरा असेल. नक्कीच बघूया. अप्रतिम शेवटच्या चेंडूमध्ये चौकार लागवला गेला. 16 धावांवर मजल मारले. 17 धावा बनवायचे आहेत. मला वाटतं इथे रायगड रॉयल्स या संघाने विचार केला पाहिजे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त 3 ते 4 रनाची ओव्हर टाकायची आहे आणि 1-2 विकेट पटकवायचे आहेत. नंतर मॅच 12 चेंडू आणि 13-14ची जर मॅच आली किंवा 12 चेंडू 12 आले तर तो सुद्धा मजा येते, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत हार नसते मारायची. 1 चेंडू मध्ये 6 धावा सुद्धा बनताना बघितलेत आणि 6 चेंडूमध्ये 1 धावा सुद्धा बनताना नाही होत. तसेच 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा होत आहेत. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं फास्ट. रायगड रॉयल्स एंट्री करायचे फास्ट आणि लोहगड रायडर्सने आपले 2 सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. बघूया. सूर्या सिंगम, अमित, सतीश लाड, सचिन, आर्यन, अशोक, सुमित, अभिषेक, अविनाश आणि हरीश. करेल का आपल्या गोलंदाजाने ते बारिश आणि करावाच लागेल. दोन्ही संघांना ही मॅच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 1 खेळाडू मात्र अजून बाकी आहे. 10 झालेत का आतमध्ये. 10 चेंडू 10 क्षेत्ररक्षक गेलेत आतमध्ये असं वाटतंय. हा 10 खेळाडू गेलेत. 1 खेळाडू आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचंय फास्ट. मैदानाच्या आतमध्ये जायचंय. कोण. ओके, नक्कीच आमचे संघ मालक असतील अभिनंदन नटे आणि आमचे दिनू कांबळे असतील चेहऱ्यावर एक स्माइल घेऊन. नक्कीच दिनू रिकामे मॅन फ्रॉम जांबूल आणि अभिनंदन नटे नक्कीच खुश असतील, कारण की या संघ मालकाने एक रायगडातील एक विश्वास दाखवला होता आमच्यावर आणि त्या विश्वासाला कुठेतरी सार्थ ठरवायचं होतं. बघा मला पण आयकॉनसाठी कॉल आले होते. 2-3 संघाचं नाव घेऊ शकतो पण नाही, कारण की कॉमेंट्रीचे दौर कंटिन्यू बाहेर असतात. त्याच्यामुळे आपण एखाद्या संघाला जर का आपण विश्वास दाखवला आणि एंड टायमाला आपण धोका दिला तर हे माझ्या मनाला कधीच पटत नाही. शब्द दिलात तर आपण यायचा. बोलतात ना, एक बात जो कमिटमेंट करती फिर मी अपने आप की भी नहीं सुनता. काल आणि आज मला हैदराबादला जायचं होतं पण कुठेतरी फ्लाईटचा लफडा चालू आहे त्याच्यामुळे
नाही जायला भेटलं, कारण परवाच मी कर्नाटका हुबलीवरून आलो. आता 2, 3, 4 बोरुली आहे, नंतर 6, 7, 8, 9, 10, 11 गुजरातला आहे. त्याच्यानंतर 14 तारखेला वन डे फ्लाईटने जायचं, फ्लाईटने यायचं आहे. आंध्र प्रदेश टूर कंटिन्यूस बाहेर आहेत. गावासाठी खूप संधी खूप कमीच भेटतात, पण ज्या वेळी मी ज्या वेळेस जर खाली असेल रात्रीचा दिवस करून मैदानामध्ये दाखल होईल, कारण की जो गाव आपल्याला नाव देतं ना त्या गावासाठी नेहमीच नावासाठी खेळायचं नाही, पहिलं आपल्या गावासाठी, कारण तोच गाव तुम्हाला खांद्यावर घेऊन उचलत असतो. अमित फुल टॉस, लोअर फुल टॉस. ओहो, अप्रतिम क्षेत्ररक्षण महेंद्र सिंग धोनी, अर्थातच पास्टी गववाडीचा शांत स्वभावाचा खेळाडू सतीश लाड. मी पहिल्याच बोललो होतो, पहिल्या मॅच मध्ये जर का विकेट, पहिल्या ओव्हरमध्ये जर का विकेट गेली आणि 2-3 रनाची जर का ओव्हर आली तर मॅच बनू शकते. शेवटपर्यंत हार नाही मानायची आहे. ओहो, काय चेंडू पिचिंग केलाय, अप्रतिम क्षेत्र विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये विसावतोय. निर्धावची सामता, अप्रतिम पांगलोलीचा सुपरस्टार गोलंदाजी करतोय अर्थातच अमित. नक्कीच पांगलोली या संघाचा हा आधारस्तंभ आहे. ज्या प्रकारे पांगलोली संघाचा विचार केला तर साजन असेल, अमित असेल, श्रीधर असेल, अल्केश असेल, बाबू असेल, सुशांत असेल, एक तर शांत स्वभावाचा हा संघ आहे आणि त्या संघातून बिलॉंग करतो तो म्हणजे अर्थातच अमित. हो, काय स्ट्रोक खेळलाय आणि अशा प्रकारे बरे गेला क्रीज खेळ, हवेत दिला झेल आणि ते रोहन माडिक्याचा संपलाय खेळ. काय घेतलाय झेल, पकडो कॅचेस, जीतो मॅचेस, शेवटपर्यंत हार नाही मारायची आणि तीच हार न मानणारा हा लंकेश धुमाल यांचा संघ जादूचा रुमाल घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि परायला गेला क्रीज गेल बॅक टू द पॅव्हिलियन आणि गोल्डन टॅकचा शिकार होतोय तो अर्थातच रोहन माडिक. माघारी परतावा लागेल. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अबी जलवा दिखाएगा कबीर, नाव आहे अबी, मॅन फ्रॉम वेलास आणि हा फलंदाज आहे सुद्धा फर्स्ट क्लास. वेलास गावावरून बिलॉंग करतो आणि नक्कीच मुकेश याचा उजवा हात मैदानामध्ये दाखल होते. बघा, प्रत्येक संघाचे एक आधारस्तंभ असतात. प्रत्येक संघ म्हणजे कोणताही असतो, नेहरू संघाचा विचार केला तर अजिंक्यन त्याचा उजवा हात, राईट हँड विकीला आपण ओळखला जातो. केजी स्टार या संघाचा आमचा वैभव पवार, त्याच्यानंतर त्यांचा राईट हँड शूरवीर सँडी ओळखला जातो. प्रत्येक गावाची एक जोडी आहे आणि ती जोडगोलीच संघाला स्टार बनवत असते. ज्या प्रकारे आज आमच्या युवा गोलंदाजांनी ते टॅलेंट दाखवलंय. अमित, ओहो, प्रतिम, क्या बात है, ऊपर वाले के दुबाई साथ है, तेज तर्रार दर्रार, काय चेंडू पिचिंग केलाय, अप्रतिम चेंडू पिचिंग आणि चौथा चेंडू निर्धावाची सांगता होते ते म्हणतात म्हणजे याच विकेटवर. बघा, क्रिकेट आहे कशा प्रकारे रंग बदलतो, ज्या प्रकारे सरडा हा स्वतः जीव वाचवण्यासाठी रंग बदला असतो ना, त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर तुम्हाला समीकरण बदलताना मिळतं. खूप ठिकाणी आम्ही बघितले आहेत. खराब आहे चेंडू आणि फाईट बॉलचा इशारा. नक्कीच मला वाटतं रायगड रॉयल्सच्या संघाचे फॅन्स देवाकडे नक्कीच प्रार्थना करत असतील की देवा एक संधी दे, बस जिंदगी मौके कम और धोके बहुत ज्यादा देती है आणि त्या संधीचा सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करायचं आहे. ओहो, मोठा फटका, स्ट्रोक फसलाय. ओहो, पुन्हा एकदा, क्या बात है, जबरदस्त. अभी चलवा दिखाएगा कबे आणि पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार होतोय आणि ते दाखवून देतोय तो अर्थातच गोलंदाज अमित खेडेकर, मॅन फ्रॉम पांगलोली आणि अमित खेडेकर इधर दाखवून देतोय. नाम सुन के फ्लावर समझा क्या, फ्लावर नहीं वाइल्ड फायर है, मैं झुकेगा नहीं सीधा घुसेगा. अशा प्रकारे दुसरा गडी माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजेच अमित. मी पहिल्याच बोलतो, पहिल्या षटकामध्ये जर का 2 विकेट गेला, 2-3 रनांची जर ओव्हर आली ना तर मॅच होऊ शकते. क्रिकेट अनिश्चितों खेळ आहे. कालच ओव्हल मैदानामध्ये झाली आमची मॅच. शेवटच्या चेंडूमध्ये 1 बॉल आणि 7 धावांची गरज असते. दिनेश सिंग, मॅन फ्रॉम उत्तराखंड, गढवालचा सुपरस्टार, माझ्या बॉलरनी 2 बॉल वाईट टाकले, 1 बॉल आणि 5ची मॅच आणि त्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. शेवटचा चेंडू, ओहो, प्रतिम व्हाईट बॉलचा इशारा. अशा प्रकारे धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 2. धावसंख्या झाली आहे 2. सचिन गायकर घूम वरतून आलाय फोन, त्यांच्या मिसेसचा आलाय फोन की बादशाह मैदानावर जिंकलाय कोण. नक्कीच त्यांची मिसेस विचारते अजून जिंकलाय कोण, तो फोनच उचलत नाही. तो बोलते थांब अजून.
ओहो क्या बात आहे. आज माझ्या मित्राचं खास अॅनिव्हर्सरी आहे. विश यू हॅपी मॅरिज अॅनिव्हर्सरी सचिन नवीन. अप्रतिम गोलंदाजी, क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा अमित खेडेकर याच्यासाठी. लंकेश धुमाल यांचा संघ. मला वाटतं लंकेश धुमाल याने खिशामध्ये ठेवलाय की काय जादूचा रुमाल, काय कमबॅक केलाय. अप्रतिम. लिंबू ओहो जादू की झप्पी, क्या बात आहे. जसे मी राजस्थानला क्रिकेटच्या मॅचेस होत असतात, राजस्थान गुजरात बेंगलोर, तर त्यांच्याकडे आपण बोलतो ना जादू टोना, तर त्यांच्याकडे टोटका बोलला जातो. हा कुछ तो हो रहा है भाई, टोटका हो रहा है टोटका. आणि मला वाटतं इथे टोटकाच होते. हा काहीतरी जादू टोना. आता 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. काढू की टक्कर किसके मुंह में होगी जीत की घी शक्कर. मैं कभी हारता नहीं, या तो जीतता हूं या कुछ नया सीखता हूं. इतिहास कभी बनता नहीं, इतिहास बनवावा लागतो. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सांगत असतात की राज्य छोटं का असेना पण ते स्वतःच असायला पाहिजे. म्हणूनच एक स्वतःचं राज्य बनवायचं. ज्या प्रकारे प्रत्येक खेळाडू आपला साम्राज्य निर्माण करत असतो. आर्यन पास्टी गौलवाड. ओहो आर्यन धुमाल नक्कीच करेल का इकडे कमाल. कारण की 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती अर्थातच 15 धावांची. आणि स्ट्राईकवर आहे मुकेश मॅन फ्रॉम वेलास. हा खेळाडू आहे फर्स्ट क्लास. 12 चेंडू 15 धावाची गरज आहे. खराब चेंडू आणि फिरकावून देतोय. 1 बाउन्स जाईल. 4-4 चौकार. काय स्ट्रोक खेळलाय. हाफ ट्रॅकर चेंडू आणि मुकेश आणि जागा वळवली आणि फाईन लेगच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. अप्रतिम मॅच, जबरदस्त रोमांचक मॅच बघायला मिळते. अकरा चेंडू 11 धावांची गरज आहे. 11 चेंडू 11 धावा विजयासाठी माराव्या लागतील. खूप साऱ्या चक्रा. खराब चेंडू आणि नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू. ओहो पुन्हा एकदा मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक सजवलाय तिकडे. अप्रतिम फेकी. नक्कीच 2 धावांचा कॉल असेल आणि 2 धावा नक्कीच बनवण्यामध्ये यशस्वी ठरतील. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. जिथपर्यंत मुकेश सारखा पॉवर हिटर मैदानावर आहे तिथपर्यंत मॅच ऑन आहे. आणि नक्कीच क्रिकेट आहे. क्रिकेट शेवटपर्यंत हार मानायची नसते. जो चांगला खेळेल, ज्याचा दिवस असेल तो जिंकेल. नेहमी जिस बोलते ना जिस दिन अपनी किस्मत का सिक्का चलता उस दिन हेड भी अपना और टेल भी अपना. आज नशिबाचा सिक्का कोणाच्या बाजूने पलटी मारेल. नक्कीच सिक्का तो उचललाय पण पलटी कुठे मारतोय त्याच्यावर लक्ष असेल. ओहो अप्रतिम अप्रतिम. नेत्रदीपक हा चेंडू पिचिंग केलाय. नक्कीच 3 चेंडूवर 6 धावा देण्यामध्ये यशस्वी ठरलाय. नक्कीच मिलिंद दादा यांचा चिरंजीव अर्थातच आर्यन मिलिंद धुमाल करतोय काय कमाल. नक्कीच आज बघा, आज गेली 20-25 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत असताना आज आमची मुलं सुद्धा आमच्याबरोबर इन टीम खेळतात. ज्या प्रकारे आमच्या केजी स्टार या संघामध्ये माझा मुलगा माझ्या इन टीम खेळतो. ओहो अप्रतिमा चेंडू. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. काय ओहो जबरदस्त फेकी बघायला मिळते. सुंदरसं क्षेत्ररक्षण हरीश याच्याकडून बघायला मिळते. बघा क्रिकेट खेळता खेळता वय कधी निघून जातं हे कळतच नाही. आपण विचार करतो की यार 15 वर्ष 20 वर्ष कधी निघून गेली कळत नाही. गेली 25 वर्ष सातत्याने मैदान रणमैदान गाजवत असताना कित्येक प्रसंग येतात, कित्तात जातात आणि त्यातून संघ घडवायचा असतो. 9 धावा. 8 चेंडू 8. ओहो ओहो जबरदस्त प्रहार. चेंडू जाईल. 1 बाउन्स चौकार. बघा 8 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना काय स्ट्रोक केलाय. अक्की मॅन फ्रॉम खुजारे. अल्केश स्वतः संघ मालक. नक्कीच स्वतः संघ मालक चालवतोय. आता चालक बनतोय आपल्या संघासाठी. नक्कीच एक अल्केश हसमुख चेहरा, शांत स्वभावाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. श्रीवर्धन तालुक्यामधून बिलॉंग करतो पण नेहमी स्पोर्टमॅनशिप ह्या संघ खेळाडूकडे आहे. अल्केश 7 चेंडू 4 धावांची गरज आहे. राजेंद्र दिवेकर यांनी अक्की आणि षटकार मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. ओहो अप्रतिम चेंडू.
ओहो धावबाची संधी आहे. मॅच अजूनही ऑन आहे. क्या बात आहे. नक्कीच 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मला वाटतं काल सुद्धा कातुर्डे सर अशीच मॅच झाली होती. मला वाटतं 9 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. किती पाहिजे आता? 6 चेंडू आणि 4 धावा. सॉरी 6 चेंडू आणि 4 धावा. मला वाटतं काल सुद्धा मॅच अशीच झाली होती. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना सचिन गायकर आणि मला वाटतं रोहन वाजे यांचा संघ फायनलमध्ये दाखल झालाय. बघा नेहमीच तुमच्याकडे क्लास असून चालत नाही. कधीतरी तुम्हाला नशिबाची साथ सुद्धा मिळावी लागते आणि ती साथ मिळाली आहे. ती कालच्या सेमीफायनलमध्ये. बघूया 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. काय म्हणणार दिशांत सर? सिंधुदुर्ग रणवीर याच्यासाठी अनाउन्समेंट आहे. सिंधुदुर्ग रणवीर प्लीज आपण रेडी राहायचं आहे. याच्यानंतर आपल्याला सेमीफिनालीसाठी आपण जाणार आहोत. जसं सांडी सर खूप चांगला उल्लेख झाला की नशिबाची साथ, माणसाच्या प्रयत्नांबरोबर नशिबाची साथी तितकीच महत्त्वाची आहे. कारण नेहमी म्हटलं जातं की प्रयत्न कमी पडल्यानंतर तुमचं नशीब तुमच्या कामी येतं. आणि इथे जर पहा काल बरेचसे कारनामे पाहिला तर दुसऱ्या बाजूला आपण रायगड रॉयल संघाचा विचार केला तर लक फॅक्टर त्यांच्या बाजूने आहे. कारण सध्याच्या घडीला त्यांच्या पॉईंटमध्ये बरीच उलताफालत असताना देखील केवळ नेट रन रेटच्या जोरावरती हा संघ ही मॅच खेळतोय. आणि आता अशा एका सिच्युएशन लिहून थांबलाय. 6 मध्ये 4ची गरज. नक्कीच 6 चेंडूमध्ये 4 धावा जर बनवायला नाही दिल्या तर लंकेश धुमाली यांचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. आणि मला वाटतं सगळ्यात फॅन फॉलोइंग त्यांच्या संघाची आहे. मला वाटतं 60 जर्सी. हा हे बघा 60 जर्सी, फिजिओ, डोक्यावर कॅप आणि हातात तो एक बँड हातामध्ये बघायला मिळतोय. नक्कीच बँड बाजा वारात. पण बघूया आज वरात कोणाच्या दारात जाते. कारण 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. गोलंदाज मार्कवर अविनाश मॅन फ्रॉम नेवरुल. चला लवकर लवकर फास्ट. विपुल. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर मला वाटतं समाधान मानावे लागेल. सतीश यांच्याकडे चेंडू. अप्रतिम फेकी बघायला मिळते. आता 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. हा 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. नक्कीच बघा 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. अप्रतिम फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. हो क्लास बघायला मिळाला. मुकेशच्या बॅट मधून फर्स्ट क्लास निघालाय. 1 चौकार. अशा प्रकारे सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आणि रायगड रॉयल्स. मुकेश यांनी टॉस साठी यायचंय. मुकेश यांनी टॉस साठी यायचंय. धन्यवाद. समालोचनसाठी कॉम्बॉक्स मध्ये कनेक्ट होतील आमचे दिशांत कातुर्डे सर आणि अविनाश सर. येस थँक्यू सो मच सांडी दिवेकर सर. तळा तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर. त्यांचा